आणि केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलाय, मोठा अपघात झालाय आणि यात मृतांमध्ये 2 महाराष्ट्रातल्या जणांचा समावेश असल्याचं कळतंय। खरं तर आकडा तिघांवरती गेलाय। महाराष्ट्रातल्या तिघांचा यात समावेश असल्याची माहिती मिळतेय। राजकुमार जयस्वाल यांच्यासह पत्नी आणि मुलीचा मृत्यू झालाय। 2 वर्षांची चिमुरडी साक्षीचा यात मृत्यू झाल्याचं कळतंय। आज सकाळी केदारनाथमध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात झाला होता। खराब वातावरणामुळे हेलिकॉप्टर कोसळलं, ज्यात 7 जणांचा मृत्यू झाला। यातील 3 महाराष्ट्रातले। संजय राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेले आहेत। संजय, 3 जण महाराष्ट्राचे असल्याचं कळतंय, नेमकं हे कुठले होते, काही माहिती? जयस्वाल दाम्पत्य जे आहे ते गुरुवारी 12 जूनला इथून केदारनाथसाठी गेले होते आणि 4 धाम करताना, शेवटचा धाम करत असताना आज पहाटे 5:20 केदारनाथ जवळील गौरीकुंड हा इथे हेलिकॉप्टर अपघात झाला आणि त्यामध्ये पती पत्नी आणि 2 वर्षाची चिमुरडीचा यामध्ये मृत्यू झाल्याची आपल्याला माहिती मिळते। हे यवतमाळच्या वणी येथील रविनगर येथील रहिवासी आहे आणि घरात पती पत्नी आणि 2 वर्षाची मुलीची मृत्यू झाल्याची वार्ता गावामध्ये पसरल्यानंतर सगळीकडे शोकाकुळ वातावरण पसरलेलं आहे। यवतमाळमधले 3 जण असल्याचं कळतंय संजय, मात्र जे एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय, तर इतर कुठले नेमकं प्रवासी होते, पर्यटक होते, कळतंय काही? सध्याच्या घडीला ती पती पत्नी आणि 2 वर्षाची मुलगी असल्याची एवढीच माहिती आपल्यापर्यंत मिळते। मात्र सदर कुटुंब जे आहे ते 12 जूनला इथून केदारनाथसाठी रवाना झालं होतं। मात्र आज सकाळी यवतमाळ जिल्ह्यामध्ये माहिती मिळाली की वणीमधले जे 1 कुटुंब दर्शनासाठी गेले होते ते हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याची माहिती इथं मिळालेली आहे। त्यामुळे वणीमध्ये एक मोठी खळबळ उडालेली आहे। दर्शनासाठी गेल्यानंतर शेवटचं धाम करत असताना काही वेळात ते परतीच्या मार्गावर होणार आहेत, मात्र हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे शोकाकुळीचं वातावरण पाहायला मिळते। तर आपण हा अपघात बघतोय, त्याची दृश्य आपण सध्या पाहिली तर संजय, एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हेलिकॉप्टर क्रॅश झालंय, वातावरणातील बिघाडामुळे हे झाल्याचं कळतंय। आता सध्या केदारनाथमधली काय परिस्थिती आहे? सध्या त्यांचं वणीमध्ये त्यांचं घर रविनगरमध्ये आहे आणि त्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वणीचे आमदार संजय देरकर हे देखील तिथे पोहोचलेले आहे आणि सगळी माहिती घेत आहेत। सध्या त्या परिसरात वणीमध्ये देखील एक दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे आणि 2 वर्षाची चिमुकली आणि पती पत्नी एवढ्या चांगल्या आनंदी वातावरणात हे कुटुंब दर्शनासाठी गेले होते आणि याची दुर्दैवी घटना घडणं खरं तर यवतमाळकरांसाठी खूप दुःखाची बाब म्हणावी लागेल। या हेलिकॉप्टरमध्ये आई वडील आणि मुलीचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे सगळीकडे एक हळहळ व्यक्त केली जाते। अर्थातच संजय, अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे। धन्यवाद, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आपण पाहतोय की यवतमाळच्या वणीमधलं हे कुटुंब होतं। आई वडील आणि त्यांची 2 वर्षांची चिमुकली साक्षी हे दर्शनासाठी गेले होते केदारनाथला, मात्र आता त्यांचं संपूर्ण जयस्वाल कुटुंबच उद्ध्वस्त झालंय। यवतमाळचे ते राहणारे होते, त्यामुळे जयस्वाल कुटुंबावरती आता शोककळा पसरलेली आहे। एकंदरीतच पूर्ण वणीमध्ये सगळ्यांनाच या घटनेमुळे हादरा बसलाय। दर्शनासाठी हे सगळेजण गेले होते केदारनाथला, मात्र अचानक त्यांच्यावरती काळाने घाला घातलेला आहे। खरं तर वातावरण जे आहे केदारनाथमधलं ते केव्हाही बदलू शकतं, तिथला परिस्थिती तशीच असते आणि अशात हेलिकॉप्टरला त्याचा फटका बसल्याचं आपण पाहतोय। केदारनाथला गेल्यावरती हेलिकॉप्टरचे अपघात होत असतात, बिघडत असतं वातावरण आणि त्यामुळे त्याचा फटका हेलिकॉप्टर सेवेला बसताना पाहतो आपण। अशातच आता यावेळी अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे की महाराष्ट्रातलं जयस्वाल हे कुटुंब, हे 3 जण त्या एका हेलिकॉप्टरमध्ये बसले होते। हेलिकॉप्टर प्रवास करत ते केदारनाथ धामला जाऊन तिथे दर्शन घेणार होते, मात्र त्याच दरम्यान प्रवासातच हेलिकॉप्टर त्यांचं क्रॅश झालं आणि त्यांचा मृत्यू झालाय। ही दृश्य आपण पाहतोय, हे 3 जण होते जे त्या हेलिकॉप्टरमध्ये होते। यवतमाळच्या वणीतलं हे जयस्वाल कुटुंब आहे। दुसरीकडे आपण ती 2 वर्षांची साक्षी पाहतोय, जी अतिशय आनंदात झोका खेळताना ते क्षण तिच्या कुटुंबियांनी हे समोर शेअर केलेले आहेत आणि केदारनाथमध्ये मात्र हे हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालंय।
एकंदरीतच हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर आपण पाहतोय की आता केदारनाथमधील संपूर्ण हेलिकॉप्टर प्रवास जो आहे तो सध्या तरी रद्द करण्यात आलेला आहे. एकही हेलिकॉप्टर आता चालणार नाहीये.